हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे पिल्लूचं आहे ते तुम्हाला समजतच असेल, नाचणीचं सत्व प्रिपेअर होतं। थोडासा कलरमध्ये चेंज असेल कारण का वेगळ्या ब्रँडचं आहे। इथे ते नॉर्मली मी यूज करते, ते नाही भेटलं। आणि पिल्लू आहे ते सकाळ सकाळ उठल्या तिला खाऊचा डबा दिसला, सो आता ती शेव खाते। आणि गुड्डी आणि श्रेयश हंतरुणं उचलतात कारण का आम्ही सगळेजण हॉलमध्येच झोपतो। बेडरूममध्ये कसं अर्धे जण बेडवर आणि मग खाली असं नको, म्हणून आम्ही सगळे एकत्र हॉलमध्येच झोपतो। सो पिल्लूचं खाऊन वगैरे झालं, तिचा थोडा ड्रेस वगैरे चेंज केला कारण का फुल हँडचं रात्री मी तिला का घालते, ते थोडंसं थंड वातावरण आहे आणि मच्छर वगैरे चावण्याचे चान्सेस आहे, त्याच्यामुळे मी तिला ॲज युजल नेहमी फुलच कपडे घालते। आणि तिचं आता खेळणं चालू, आणि तिची आज बॉटल आलेली, मोठी बॉटल। मोस्टली म्हणजे पिल्लूकडे ना एक मोठी बॉटल आणि एक छोटी बॉटल आहे। सो आता तिला छोट्या बॉटलमधलं जे दूध देते ना, ते तिला पुरत नाही, ते असं मधल्या वेळातच देते। आणि फुल बॉटल भरून तिला डेली आता दूध लागतं, त्याच्यामुळे मग ती एकच बॉटल आहे ना, ती यूज करून मग ती वॉश करा, हे करा, कधी टाईम नाही भेटला की मग जमलिंग होते, त्याच्यामुळे 2 बॉटल मोठ्या मागवून घेतल्या। सो ती आणि जर तुमचं पण बाळ आहे ना बॉटलने दूध पित नसेल, तर तुम्ही जी मी यूज करते ना ती बॉटल ट्राय केल्यानंतर हमखास त्या बॉटलने बाळांना तुमचं दूध पिईल, कारण का त्याचं जे निप्पल असतं ना, निप्पलवर डिपेंड असतं बॉटलच्या की बाळ दूध बॉटलमधून पितं की नाही। कारण का जी मी यूज करते ना, ते जे त्याचं जे निप्पल आहे ना, ते एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे ना ती पिते अगदी ते दूध आवडीने त्या बॉटलनी। ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 3 महिन्याची असल्यापासून पिल्लूला मी बॉटलनी दूध फीड करते, ब्रेस्ट फीड करते, पण बॉटलचं पण दूध फीड करते, कारण का मी एकटीच घरी असतो। आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे, दोघंच असतो, त्याच्यामुळे तिला बॉटलचं दूध आम्ही देतो। कारण का कधी मला जमत नाही ब्रेस्ट फीड करायला कामामुळे वगैरे, आणि कसं जेवण पण प्रॉपर लागतं त्याच्यामुळे मग तिचं पोट भरण्यासाठी आम्ही तिला बॉटलचं फॉर्म्युला दूध आहे ते चालू 3 महिन्यापासून केलेलं। आणि आता तिची मजाक मस्ती चालूच आहे, तिची माऊ पण खेळवते, तिचं पण ते कपड्याने खेळणं चालू आहे। आणि नंतर मग आम्ही कामं वगैरे करत होतो, आणि मग तिला सॉंग्स लावून दिलेलं, म्हणजे डॉग शो आहे ते ती बघत होती। डॉग शो बघितला ना की तिचे एक्सप्रेशन असेच होतात। तिचं खेळणं चालू आहे, आमची कामं चालू आहेत साईड बाय साईड। मशीन लावायची होती कपड्याची, आणि थोडं इकडे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मॅन्युअली सगळं करावं लागतं, पाणी ओतून वगैरे मशीन चालू करावी लागते, त्याच्यामुळे ती प्रोसेस खूप लॉंग होते। सो श्रेयश आणि गुड्डीचं ते चालू आहे, मी इकडे तिकडे फेऱ्या मारते, म्हणजे कपडे वगैरे देते, आणि बाकीची कामं आहेत ती चालू आहे। पिल्लूचं जेवण पण बनवायचं आहे, आणि पिल्लूला आज मी दाल खिचडी टाईप खिचडी केलेली, ती करायची होती। सो ते पण साईड बाय साईड करते, आणि पिल्लूचं पण चालू आहे। तुम्हाला तर दिसत असेल कसे 4 जण आम्ही इकडे तिकडे पिल्लूचं काय आहे ते इकडे तिकडे फिरणं चालूच आहे। आणि मम्मीकडे येऊन जो आळस आलाय ना, तो अजून पण गेला नाही। ही दोघं कामं करत होते आणि मी अशीच लोळत होती। त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो, इथे थोडासा सेल वगैरे लागलेला, म्हटलं चला बघून येऊया। पाऊस होता तरी पण गेलो, कारण का पिल्लू झोपलेली आणि खूप बोर झालेलं घरी, त्याच्यामुळे आम्ही 3 खाली गेलो। ऑलमोस्ट 5-6च्या दरम्यान खाली गेलेलो, पिल्लू तेव्हा झोपलेली आणि मम्मी घरी होती, त्याच्यामुळे आम्ही 3 जण खाली गेलो। आणि पावसामध्ये ना बाहेर पडायला इतकी घाण वाटते ना, लिटरली घाण वाटते, आणि चिखल असतो किंवा काय, त्याच्यामुळे खूप घाण वाटते। आणि ही जी प्लेस आहे ना, ती आमच्या लहानपणी आम्ही ना इथे खूप यायचो, इथे सायकल चालवायचो। म्हणजे तुम्हाला सांगते आधीच्या काळामध्ये ना 2 रुपयामध्ये 1 तास, 3 रुपयामध्ये 2 तास असे सायकल भेटायच्या, त्याच्याने आम्ही सायकल चालवायचो। आणि ह्या रूटला जायचो ना तेव्हा मी लिटरली त्या सायकलवरून पडलेली आहे, आणि इथे आईस्क्रीम, गोळा, चॉकलेट वगैरे पण भेटायचं। त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो, पिल्लूला थोडे टॉय घेतले, आणि गुड्डीची फ्रेंड्सचा बेबी आता न्यूबॉर्न झालेला, सो त्याला पण टॉयज घेतले आणि घरी आलो। पिल्लूला टॉयज म्हणजे
एक गाडी टाईप तुम्हाला तर आता दिसत छोटीशी गाडी ती, आणि वडापाव घेऊन आलेलो. खेळला आलो ना की मम्मीकडे आलो ना की लहानपणापासून जो वडापाव खायचो ना आम्ही, त्याची टेस्ट असते ना, कुठल्या गोष्टीची जी आपल्याला टेस्ट आहे ना ती एकदम आवडलेली असते. जसं की वडापाव वगैरे आमच्या इथे ना वडापाव म्हणजे खूप तिथला आवडतो आम्हाला. आणि इकडे आलो ना मम्मीकडे की तो वडापाव ना आम्ही खातो म्हणजे कंपल्सरी तो खाल्लाच पाहिजे असं आहे. सो वडापाव घेऊन आलेलो, तो आता खाऊच. ऑलमोस्ट संध्याकाळी 5-6च्या दरम्यान खाली केलेलो आणि अर्धा एक तासात मी घरी. आणि इथे घरी आल्यानंतर मग पिल्लू उठली, तिला दूध वगैरे दिलं आणि तिचं आता हे चालूच होतं. मग अशी गुड्डीने आणि श्रेयसनी सगळं आवरून ठेवलेलं आणि पिल्लूनी परत सगळा पसारा केला. हा फोन आणलेला आणि तो येलो कलरचा तुम्हाला टॉय दिसतोय तो गाडी टाईप आहे ते तिला आणलेला आणि तिचं आता ते खेळणं वगैरे चालू. आणि तुम्ही मम्मी संध्याकाळी चहा प्यायला बसलो आणि मम्मी आणि पिल्लू बघा कसे दोघी ना एकदम सेम पोझिशनमध्ये बसले. म्हणजे आजी आणि नाती तुम्ही पोझिशन बघा, दोघींची पण सेम आहे. आणि कोइन्सिडन्सली ते मला दिसण्यात आलं पटकन, मी पटकन शूट केलं. आणि नंतर मग आता आषाढी एकादशी येणार आहे, त्याच्यामुळे सगळे प्रिपरेशन चालू आहे. मम्मीने पिल्लूला ड्रेस वगैरे आणलेला आहे. आणि ह्याच्या टाळ तुम्ही बघते ना त्या माझ्या आजोबांनी म्हणजे पप्पांचे पप्पा त्यांनी मला पंढरपूरवरून आणलेले आणि अजून पण ते तसंच ठेवलेले. आणि पिल्लूला टोपी वगैरे आणलेली आणि ती टोपी पण तिच्या साईजची अगदी परफेक्ट भेटली. धोतर वगैरे सगळं आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच पिल्लूचा लुक. आम्ही प्री फोटोशूट आधीच करून ठेवू, कारण का त्याच टायमिंगला नाही करणार, थोडंसं एडिटिंग वगैरे. तर बघूया पिल्लू कितीसा रिस्पॉन्स देते, कारण का आता आहे ना ती प्रॉपर अशी एका ठिकाणी बसत नाही, इकडे तिकडे नाचत बसते. आणि त्याच्यानंतर मग नारळ पाणी आणलेलं, कारण का तुम्हाला माहिती आहे पिल्लू नारळ पाणी पित नाही, त्याच्यामुळे नारळ पाणी आणलेलं. तिला थोडंसं नारळ पाणी दिलं आणि मग गुड्डी पिली. मला तर नारळ पाणी जरा पण नाही आवडत. इवन प्रेग्नन्सीमध्ये पण मी नारळ पाणी जरा पण पिली नव्हती. गुड्डी माझ्याकडे होती, मी प्रेग्नंट होती तेव्हा. मी जरासं पियायचं आणि बाकीचं गुड्डीला द्यायची. आता पण तेच आहे, कारण का तिलाच नारळ पाणी आवडतं, मला जरा पण नाही आवडत. थोडंसं पियायचं आणि तिला देऊन टाकायची. आणि नारळ पाणी ना प्रेग्नन्सीमध्ये आणि इवन बेबींसाठी ना चांगलं आहे, त्याच्यामुळे नारळ पाणी तुम्ही पण दिलं पाहिजे. आणि आता तिचं ती खेळ. आणि इथे तो माझा जो कालचा ब्लॉग आहे तो मम्मी आम्ही सगळेजण बघत होतो आणि फर्स्ट टाईम मी TV वरती बघत होती. त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो. पिल्लू देखील बघत होती, त्याच्यामध्ये ती दिसत होती स्वतः. सो ती पण तुम्ही बघतच असाल ती कशी उभी आणि इकडे तिकडे बघत होती. एकदम छोटासाच होता ब्लॉग आणि आजचा पण थोडासा छोटासाच आहे. आय होप सो उद्या किंवा परवा थोडेसे लेंदी ब्लॉग येतील, कारण का थोडासा आळस आहे तो अजून पण आहे. मम्मीकडे आले की थोडा आळस येतोच. आणि आता जेवायला आम्ही बसतो आहे. मम्मीने केलेलं कढी भात वगैरे तेच नॉर्मल सिम्पल जेवण होतं, कारण का खूप हेवी झालेलं दुपार आणि दुपारी आम्ही खूप लेट जेवलेलो. पिल्लूनी पण कढी आणि भात खाल्लेला थोडासा. आणि त्याच्यानंतर मग मी तिला होममेड सॅरलेक्स आहे ते भरवलं. आता ती डॉग शो एन्जॉय करते. आणि तुम्ही घरी कपडे बघताय सगळे कसे लावलेले आहेत, कारण का पाऊस आहे ना ते खूप पडतो आहे आणि कपडे सुकायचे खूप वांदे झालेले आहेत. आणि पिल्लूच्या ज्या पॅन्टीज असतात त्या सारख्या शू करून आहे ना ओल्या होऊन जातात. सो अशा प्रकारे त्या अडकावून ठेवल्या आहेत. आणि आता पिल्लूची आंघोळ वगैरे झाली आहे, दूध पियेल आणि मग नंतर थोडा टाईम स्पेंड करू आणि मग झोपू. सो तुम्ही बघताय घरात कसा पताका लावलेला आहे पिल्लूच्या पॅन्टीचा. सो चला तर बाय बाय.